नमस्कार मित्रो, माझ्या कायदेभान या लीगल चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे की 5 वर्ष किंवा त्यापेक्षा कमी वयाची म्हणजे मायनर मुलगी आहे, 5 वर्षापेक्षा कमी तिचं वय आहे, तर त्या केसमध्ये तिची कस्टडी आईला जाते की वडिलाकडे जाते, या संदर्भाने तरतुदी, कायदा आणि जजमेंट बघूया। तर आपण बघतोय मायनर चाइल्डच्या कस्टडीची सिरीज बघतोय, आपण चाइल्ड कस्टडीची सिरीज बघतोय। तर जेव्हा केव्हा तुम्ही चाइल्ड कस्टडीसाठी अर्ज टाकता, पिटिशन टाकता, तेव्हा आपण कुठल्या कायद्याच्या अंतर्गत टाकतो? द हिंदू मायनॉरिटी अँड गार्डियनशिप ॲक्ट 1956 या कायद्याच्या तरतुदीप्रमाणे आपण कस्टडीसाठी अर्ज दाखल करतोय। तर अत्यंत महत्त्वाचा विषय किंवा सूत्र ज्याच्या आधारे कस्टडी ठरत असते ते सूत्र मी नेहमी सांगत असतो। ते सूत्र काय आहे की पॅरामाउंट कन्सिडरेशन इज वेलफेअर ऑफ चाइल्ड, नॉट अ राईट ऑफ पॅरेंट्स। म्हणजे काय की मुलाचं कल्याण कुठे आहे हे सगळ्यात महत्त्वाचं असतं, याला प्राधान्य दिलं जातं कस्टडी ठरवताना, जेव्हा की आई आणि वडिलांचे लीगल राईट हे महत्त्वाचे नसतात, तर मुलाचं कल्याण महत्त्वाचं असतं। हे साधं प्रिन्सिपल आहे, सूत्र आहे, या आधारे कस्टडी ठरत असते। त्यामुळे कस्टडीचा अर्ज टाकताना, अर्ज लिहिताना, ड्राफ्टिंग करताना तुम्ही नेहमी हीच गोष्ट डोक्यात ठेवून त्या पद्धतीने अर्ज ड्राफ्ट करायचा की पॅरामाउंट कन्सिडरेशन इज वेलफेअर ऑफ चाइल्ड, हे आपल्या डोक्यात फिट पाहिजे, बाकी सगळ्या गोष्टी दुय्यम आहेत। तर आता प्रश्न पडतो की चाइल्ड कस्टडीसाठी तुम्ही अर्ज दाखल करत आहात आणि चाइल्ड जी आहे ती मुलगी आहे आणि त्यातल्या त्यात ती 5 वर्ष किंवा 5 वर्षापेक्षा कमी वयाची आहे। तर या केसमध्ये काय तरतूद आहे? तर या केसमध्ये स्पष्ट तरतूद आहे की मायनर चाइल्ड मुलगी असेल आणि त्यातल्या त्यात ती 5 वर्षापेक्षा कमी वयाची असेल, तर अशा मायनर चाइल्डची कस्टडी ही कंपल्सरीली, हे महत्त्वाचं आहे, आठवण ठेवा, कंपल्सरीली आईकडे दिलं पाहिजे अशी तरतूद आहे। मग प्रश्न पडतो ही तरतूद कुठे आहे? आता जो मी तुम्हाला कायदा सांगितला, हिंदू मायनॉरिटी अँड गार्डियनशिप ॲक्ट जो आहे त्या ॲक्टमधील सेक्शन 6 क्लॉज ए मध्ये ही तरतूद दिलेली आहे। तर या तरतुदीनुसार, सेक्शन 6 क्लॉज ए मधल्या तरतुदीनुसार मायनर चाइल्ड जर मुलगी आहे आणि 5 वर्षापेक्षा कमी आहे, तर सरळ सरळ गणित आहे, सरळ सरळ सूत्र आहे की कस्टडी ही आईकडे जाणार। बरं, या संदर्भाने काही जजमेंट आहे का? हो, जजमेंटसुद्धा आहे। ऑनरेबल सुप्रीम कोर्टाचा 2015चं जजमेंट आहे, रोक्सान शर्मा वर्सेस अरुण शर्मा। या रोक्सानची स्पेलिंग जरा वेगळी आहे, ती तुम्हाला सांगतो म्हणजे गडबड होऊ नये। ROXANN शर्मा अशी स्पेलिंग आहे, म्हणजे ज्यांना शोधायचं आहे त्यांना त्रास होऊ नये, कारण जरा स्पेलिंग वेगळी आहे। तर ही स्पेलिंग टाकून तुम्ही ही केस लॉ शोधू शकता। याच्यामध्ये ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मायनर चाइल्ड जर मुलगी आहे आणि तिचं वय 5 किंवा 5 पेक्षा कमी असेल, तर त्या मायनर चाइल्डची कस्टडी आईकडे देण्यात यावी आणि याला सपोर्ट करणारी तरतूद सेक्शन 6 क्लॉज ए मध्ये दिलेली आहे। त्याच्यानुसार अशा मायनर मुलीची कस्टडीसाठी ही आईच उत्तम असते आणि तिलाच कस्टडी देण्यात यावी, अशा पद्धतीचं हे जजमेंट देण्यात आलेलं आहे। तर मित्रो, जर तुम्ही मायनर चाइल्डचा अर्ज टाकत असाल आणि ती मुलगी आणि वयाने 5 वर्षापेक्षा लहान असेल, तर तुम्ही हे जजमेंट रेफर करू शकता। आणि आत्ता जे मी तुम्हाला सांगितलं की पॅरामाउंट कन्सिडरेशन इज वेलफेअर ऑफ चाइल्ड, ह्या सूत्रावर तुम्ही ड्राफ्टिंग करा, तो आधारभूत पाहिजे, त्या सूत्रावर पूर्ण प्लेडिंग करा आणि तुमचं जे मायनर चाइल्ड आहे त्याची कस्टडी मिळवा। मित्र, तुमच्यासाठी असंच मी कायद्याशी संबंधित वेगवेगळे व्हिडिओ आणत राहीन। कायद्याचं ज्ञान वाढवण्यासाठी कायदेभान पाहत राहा आणि हो, ज्यांना सल्ला हवा आहे ते संपर्क करू शकतात। माझा नंबर तुमच्या स्क्रीनवर दिसतोय, पण थेट फोन करायचा नाही, अजिबात फोन करायचा नाही। तुमचं नाव, गाव, जिल्हा आणि केसची माहिती लिहून व्हॉट्सॲप करा। केसमध्ये मेरिट असेल तर आम्ही तुम्हाला घेतो, सल्ला देऊ। बाय।